सांचीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. सांचीज किचनमध्ये आज आपण एक भाताचा प्रकार बघणार आहोत, मटार भात. तर चला मग त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूयात. मटार भात करण्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 कप तांदूळ. हे मी धुवून घेतलेले आहेत. तुम्ही मटार भात करण्यासाठी कोणतेही तांदूळ वापरू शकता. एक 3-4 तमालपत्राची पानं, अर्धा कप मटार हे मी धुवून घेतलेले आहेत, अर्धा कप बारीक चिरलेला कांदा, एक 7-8 लसणाच्या पाकळ्या मी त्या ठेचून घेतलेल्या आहेत, मोहरी, जिरे, हळद, चवीनुसार मीठ, हिंग, तूप, फोडणीसाठी लागणारे तेल, अर्धा टेबलस्पून धने पावडर, अर्धा टेबलस्पून जिरे पावडर, अर्धा टेबलस्पून किचन किंग मसाला, इथे तुम्ही कोणताही मसाला वापरू शकता, अर्धा टेबलस्पून लाल तिखट आणि 1 टेबलस्पून गोडा मसाला. आणि यासाठी आपण सजावटीसाठी आपण किसलेलं खोबरं आणि कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. पॅन गरम करायला ठेवलेला आहे. आता आपण याच्यामध्ये तेल घालून घेऊया. आपलं तेल गरम झालंय. आता आपण याच्यामध्ये मोहरी टाकूयात. मोहरी छान तडतडली की आपण याच्यामध्ये जिरे घालून घेऊयात. आता आपण याच्यामध्ये तमालपत्र घालूयात. हे थोडंसं आपण परतून घेऊयात. आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालूयात. कांदा 1-2 मिनिट आपण परतून घेऊयात. कांदा 1 मिनिट परतल्यानंतर याच्यामध्ये आपण हळद घालूयात, गोडा मसाला घालूयात, धने पूड, जिरे पूड, किचन किंग मसाला किंवा तुम्ही जो कोणता मसाला वापरणार आहात तो मसाला, त्यानंतर लाल तिखट आणि बारीक ठेचलेला लसूण. हे सगळं आता आपण व्यवस्थित एकत्र 1-2 मिनिट परतून घेऊयात. बारीक गॅसवर आपण हे छान परतून घ्यायचंय. आपण याच्यामध्ये थोडासा हिंग घालूयात. परत एकदा परतून घेऊयात व्यवस्थित. आता याच्यामध्ये आपण मटार घालून घेऊयात. मटार व्यवस्थित परतूयात. हे 1 मिनिट आपलं परतून झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये धुतलेले तांदूळ घालूया. हे आता आपण एकदा हलक्या हाताने परतून घेऊया. तांदूळ परतताना अगदी हलक्या हाताने परतायचे. आता आपण याच्यामध्ये पाणी घालूया. आता आपण याच्यामध्ये जे पाणी घालणार आहोत ते पाणी तुम्ही जो तांदूळ वापरणार आहात त्यासाठी आवश्यक तेवढं लागणारं पाणी तुम्ही वापरा. मी इथे 1 कप तांदूळ घेतलाय तर त्याच्यासाठी साधारण मी 2 कप किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी वापरणार आहे. पाणी गरम करून आपण याच्यामध्ये घालणार आहोत. आता मी याच्यामध्ये कोमट केलेलं पाणी ओततेय. आता एकदा आपण एकत्र करूयात. त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात. पाणी आपण गरम करून घेतल्यामुळं याला पटकन उकळी आली आहे. आता मी याच्यावर झाकण ठेवतेय. साधारणपणे एक 15 मिनिट आपण याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. गॅस बारीक करायचा आहे आणि 15 मिनिटांनंतर आपण चेक करूयात की आपला भात व्यवस्थित शिजलाय का. एक साधारण 12 मिनिट झालेले आहे. आपण आता याचं झाकण काढूयात. मस्त वास सुटलेला आहे. आता आपण याच्यावर तूप सोडूयात साईडनी. तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही तूप नाही घातलं तरी चालेल. मी याच्यावर भरपूर तूप घालते आणि आता परत आपण 1 मिनिट याच्यावर झाकण ठेवूया. 1 मिनिट झालेला आहे. आता आपण याच्यावरचं झाकण काढूयात. छान वाफ आली आहे. आपला मटार भात तयार आहे. आता मी गॅस बंद करते. हे एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण एका प्लेटमध्ये मटार भात सर्व करूया.
छान सुगंध सुटलाय। याच्यावरती आपण किसलेलं खोबरं आणि बारीक केलेली कोथिंबीर टाकूया आणि खायला तयार आहे आपला मटार भात। सांचीज किचनला मिळालेल्या तुमच्या प्रतिसादाबद्दल प्रथमतः तुमचे खूप खूप धन्यवाद। आज आपण केलेला मटार भात तुम्हाला आवडला असेल तर प्लीज तुम्ही ही डिश लाईक करा। काही तुमचे कमेंट्स असतील, काही सजेशन असतील किंवा तुमच्याकडे काही अजून नवीन कल्पना असतील तर त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता। या आणि अशा घरगुती साध्या सोप्या आणि टेस्टी चटपटीत रेसिपींसाठी तुम्ही सबस्क्राईब करा सांचीज किचन। धन्यवाद।